तिकडे थांब. मला वाटतं तिकडे काय दाखवतात काय. ही जी वास्तू आहे ही जुन्नर शहर आहे. ही जी वास्तू आहे त्याचं प्राचीन नाव जीर्णनगर होतं, ते कालांतराने जुन्नरनगर झालं, नंतर जुनेर झालं आणि नंतर जुन्नर झालं. मोठा ऐतिहासिक वारसा आहे जुन्नर. हे वास्तूमध्ये महाराजांचा जन्म झाला, त्याच्यामध्ये पाळ नाही. तर खालचं दगड पहा मोठा आहे आणि वरचं दगड हा लहान आहे. वरचं बांधकाम 1924-25ला कोल्हापूरचे जे शाहू महाराज आहे त्या शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी वरचं बांधकाम केलेलं आहे. म्हणजे खालचं बांधकाम जे आहे ते बहमनी काळातलं आहे, परंतु वरचं बांधकाम हे 20व्या शतकामध्ये झालेलं आहे. ज्या जन्म झाला हाईट किती होती. ठीक आहे तिथपर्यंत तिथपर्यंत माणसं जे मोठे दगड दिसतात दगडातला फरक वरती म्हणजे 19 शतकातलं बांधकाम. शहाजीराजे आणि जिजाऊ यांना एकूण 6 मुलं झाली असा उल्लेख शिवभारत ग्रंथाच्या 6व्या अध्यायामध्ये येतो. पहिला संभाजी, त्याच्यानंतर 4 मुलं, 6वे शिवराय. 5व्या क्रमांकाच्या मुलाची जन्मतिथी ही शिवरायांची जन्मतिथी म्हणून बराचसा काळ महाराष्ट्रामध्ये रूढ झाली होती. याला कारण म्हणजे बकरीवादी. चिटणीस बखर, शेडगावकर बखर, शिवदिग्विजय बखर या सगळ्या बकरींमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 अशी तिथी लिहिली गेली होती, ज्याची इंग्रजी तारीख यायची 27 एप्रिल 1627. त्याच्यामुळे पूर्वी 27 एप्रिलला शिवजयंती साजरी केली जायची. पण टिळकांना जे देशाकावली मिळाली, दिवेकर नावाचे जे त्या संशोधक होऊन गेले त्यांना शिवभारत हे काव्य मिळालं. त्या दोन्ही याच्यामध्ये अशी नोंद आहे की फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 वार शुक्रवार हस्त नक्षत्र शुक्लनाम संवत्सर सायंकाळी शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला. मग ते शकाचं रूपांतर ज्यावेळेस इसवी सनामध्ये केलं जातं 79 मिळून, तर ते येतं 19 फेब्रुवारी 1630. त्याच्यामुळे दरवर्षी 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवजन्माचा शासकीय कार्यक्रम हा शिवनेरीवरती केला जातो. म्हणजे जुनीची तारीख होती 27 एप्रिल 1627 5व्या क्रमांकाच्या मुलाची, आणि जे दे शाकावरी आणि शिव भारतानुसार फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 ही महाराजांची खरी जन्म. 3 वर्षाचा फरक हा, ती जुनी होती. 2 तिथ्या आहेत ना, पहिल्या तिथीची ती 27 एप्रिल आणि फाल्गुन वद्य तृतीयाची 19 फेब्रुवारी. वर माथ्यावरती एक घुमट आहे पहा एकदम उंचावर. मुघल काळामध्ये दौलत खान नावाचा एक किल्लेदार होता, त्या किल्लेदाराने बांधलेली वास्तू आहे. त्या घुमटाच्या पलीकडे एक भिंत आहे, त्याला ईदगाह असं म्हणतात. म्हणजे रामजी आणि ईद बकरीदला त्या ठिकाणी पूर्वी सामूहिक नमाज पठण असं केलं जायचं. आता ईद आणि तिथं पूर्वी काही होत नाही. कुठं दिसतंय ते घुमट? ठीक आहे, अरे हे समोरचा वरती ते ईदगाह कुठला आता हे जे काय टाकं आहे त्याचा आकार बदामासारखा असल्यामुळे त्याला बदामी टाका असं म्हणतात. ते बहमनीच्या काळातच 15व्या शतकामध्ये पाण्याच्या वापरासाठी खोदलेलं. त्याच्यामध्ये पहा एक कॉलम आहे, म्हणजे पाण्याची पातळी किती ठेवायची. त्या कमानी आणि दरवाजांच्या कमानी एकसारख्या आहे, असं ते बहमनी काळातलं बांधकाम. म्हणजे किल्ल्यावरची त्याची टाक्या आहेत ना, त्या टाक्याच्या दगड्या साहाय्याने वास्तू बांधल्या गेल्या आणि नंतर त्याचा वापर हा पाण्यासाठी केला जायचा. हे जे दगड पडलेले दिसतात ना, माणसं चाललेत पाहते ते उगवलेलं, ती जी जागा होती ती कैद खाण्याची जागा होती. म्हणजे औरंगजेब ज्यावेळेस दख्खनचा सुभेदार होता त्यावेळेला माळव्यातला इंद्रबन नावाचा राजा जवळपास 20 वर्ष त्या ठिकाणी कैद होता. पेशव्यांच्या काळामध्ये तुळाजी आंग्रे म्हणजे 1655-1656 काळ औरंगजेब सुभेदार होता दख्खनचा. त्यावेळी पेशव्यांच्या काळामध्ये तुळाजी आंग्रे, मोरोबा फडणीस, खरगसिंग असे बरेचसे राजकैदी त्या ठिकाणी ठेवले गेले होते. काळाच्या ओघामध्ये तो कैदखाना पडून गेला. अशा ह्या किल्ल्यावरच्या सगळ्या वास्तू. कोणाच्या काळात कोणाच्या काळात बांधलं ते? बहमनी साम्राज्य. कर्नाटक 1215. नाही 1347 नंतर स्टार्ट होतो त्याचा काळ, तर 1489. मग त्या बहमनीच्या फुटून ह्या 5 शाह्या तयार झाल्या: निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही. ओके, तिथून मग हा, मग हे निजामशाहीत गेलं. बरोबर. असं येईल. किल्ल्यावर येताना तुम्ही जंगलामध्ये बरीचशी सागाची झाडं पाहिली असते. तर तो जो काय 7 वाहनकाळ आहे, त्या 7 वाहनकाळामध्ये इथं जवळ नाणेघाट आहे. नाणेघाटातनं कल्याण, नाला, सोपारा ही जी काय बंदरं आहे त्या ठिकाणी या झाडाची लाकडं नेली जायची. ग्रीक आणि रोम हे देशातले व्यापारी येऊन ती खरेदी करायचे आणि घरं बांधण्यासाठी त्याचा त्या ठिकाणी वापर केला जायचा. हे ज्या काही लेण्या आहेत, लेण्याद्रीच्या असतील किंवा शिवनेरीच्या, त्या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेमध्ये शिलालेख लिहिलेले आहेत. हिरी लेवन नावाच्या, चिटनस नावाच्या ग्रीक व्यापाऱ्यांनी हे लेणं खोदायला दानधर्म केला. थोडक्यात भारताचा ग्रीक आणि रोमशी 2000 वर्षापासून व्यापारच होता. ही माहिती आपल्याला त्याच्यामध्ये असणाऱ्या शिलालेखांमुळे काय होती समज. नाणेघाटाची डायरेक्शन कोणती आहे? हे काही पश्चिम ही बाजू इकडंच कल्याण, बरोबर ना? मग ते जो नाणेघाटातून जे व्यापार व्हायचा कल्याण बंदरांवरती, पैठण ते कल्याण, तिकडे वे कोणता रस्ता जाण्याचा? म्हणजे सह्याद्रीचे डोंगर रावण खाली जातं का? जायला चांगला रस्ता आहे. हो का? बरं, माळशेज वगैरे मग ते त्याच बाजूला ह्या बाजूला जरा. ओके, ह्या बाजूला. आणि हे इकडं लोणावळा खंडाळा इकडं. ओके.
19 फेब्रुवारी 1630ला शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. त्यावेळेला अहमदनगरच्या निजामशाहीकडे हा सगळा भाग होता. नगर, जुन्नर, संगमनेर सई. निजामशाहीवर आदिलशाही आणि मुघलशाहीने आक्रमण केल्यावर 1636 पर्यंत निजामशाही संपली आणि शिवनेरी किल्ला मुघलांनी जिंकला आणि त्यांच्या औरंगाबाद सुब्याला जोडून टाकला. मग 1636 नंतर शहाजीराजे हे विजापूरचे आदिलशाहीचे सरदार झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागीर दिली. पुण्यातला जो लाल महाल आहे त्या ठिकाणी इथून सगळे पुण्याला राहायला गेले. तर बादशाह नावा म्हणून जे शहाजहान बादशाहचं चरित्र आहे त्याच्यामध्ये अशी नोंद आहे की जून 1636 पर्यंत शहाजी राजे जिजाऊ आणि शिवराय शिवनेरी किल्ल्यावरती होते. त्यानंतर ते पुण्याला गेले. मग पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण भागात महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. तर स्वराज्यामध्ये काही शिवनेरी किल्ला नव्हता. 1657 आणि 1670 असं 2 वेळा जुन्नरवरती आक्रमण केलं महाराजांनी, पण त्याच्यामध्ये काही किल्ला ताब्यात आला नाही. त्यानंतर संभाजी, राजाराम, ताराराणी आणि बाजीराव पेशव्यांच्या काळात पण मराठ्यांकडे किल्ला आला नाही. 1757ला नाना पेशव्यांनी किल्ला घेतला. 1818ला मग असा पेशव्यांच्या काळात कैदी वगैरे ठेवण्यासाठी वापर झाला. 1818ला पेशवाई गेल्याच्या नंतर किल्ला इंग्रजांकडे घ्या. असा सातवाहन काळापासून ते आतापर्यंत सगळा किल्ल्याचा इतिहास. निजामांकडनं डायरेक्टली किल्ला मुघलांकडे मुघलांकडे डायरेक्ट पेशव्यांकडे, बरोबर आहे. महाराजांच्या काळात आपल्याकडे आलाच नाही हा. तुम्ही जे सांगत होता की बौद्धकालीन पण म्हणजे कधीपासून असावी हे किंवा बौद्ध नाही, सातवाहन काळापासून झाले. सातवाहन काळ वरचं आणि नाही त्यांना राहण्यासाठी ते लेणं कधीपासून आहे? सातवाहन काळ 2000 पूर्व 2रं शतक तेव्हापासून ते 20 2रं शतक. दुसरं शतक. 2200 वर्ष माग